मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आलेला आणि तो कट देखील बीडमध्ये रचण्यात असल्याचं देखील समोर आलेला आहे। तो बीडचाच एक बडा नेता असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। मात्र या प्रकरणावरती विशेषतः पाहायला गेलं तर या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः गंगाधर काळकुटे आहेत। नाना, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचलेल्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार, काय सांगणार? याविषयी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हेच बोलतील। मी सध्या मीडियाशी काही बोलणार नाही। याविषयी आपण मनोजदादांना विचारावं। मात्र कट रचला कसं बघता, याकडे तुम्ही पोलीस अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे? नाही, मी या बाबतीत अधिकृत काय बोलणार नाही। सगळे अधिकार मनोजदादांचे, मनोजदादाच याविषयी बोलतील आणि लवकरच मनोजदादा किंवा पोलीस प्रशासनाने आपण संपर्क साधावा। प्लीज, मी याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। मात्र तुम्हाला देखील जीवे मारण्याचा कट रचल्याचं समोर आलेला आहे अशी माहिती समोर येते। या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत का? या संदर्भात तुमचं मत मांडणार आहेत का? योगेशराव, माफ करा, फक्त मनोजदादा याविषयी बोलतील, मी बोलणार नाही। याविषयीचे सर्व अधिकार मनोजदादांचे आहेत। मनोजदादाच याविषयी सर्व तुम्हाला सविस्तर सांगतील।